गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सॅटर्डे आपला स्टार्ट झालेला आहे व्लॉगिंग. सो ह्या सॅटर्डे संडे विकेंडला आपण चाललेलो आहे गावाला. साताऱ्याला चाललो आहे आपण. आपल्याबरोबर आहेत आमचे मोठे दाजी जे माझ्या बाजूला बसलेत. मागे आई बाबा आहेत. सायली नाही आहे यावेळेस. आता तुम्ही म्हणाल सायली कधीच नसते. नसते ती. आता परत गेली ती पनवेलला आईकडे. तिच्यात ती आई आजारी आहे. सो आता आम्ही चौघं चाललोय. तर मजा येणार आहे या व्लॉग मध्ये. स्टे ट्यून. आणि तुम्हाला मी आमचं गाव दाखवतो आता. चला सातारा. हे आमचे दाजी आहेत, मोठे दाजी. आमच्या मोठ्या ताईचे हस्बंड. आमच्यामध्ये भाऊजी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसं दाजी बोलतात सातारा साईडला. तर हे आमचे दाजी कमी, मोठे भाऊ जास्त आहेत. म्हणजे दाजी असले की मला काही टेन्शन नसतं कधीच, कसलाच. खास करून आई बाबांचं मी एकदम स्ट्रेस फ्री राहतो, टेन्शन फ्री. माझ्यापेक्षा जास्त काळजी दाजीच करतात. त्यांची असं म्हटलं तरी काय हरकत नाही. काय बोलते? एवढा फॉग आहे का स्मॉग आहे, पोल्युशन काय दिसत आहे एकदम लांब. तरी 7:15 8:30 वाजले. कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार एवढा. कॅमेऱ्यामध्ये बघा क्लिअर दिसते. फॉग समोर किती वाटते. आम्ही आता आलोय इकडे. कुठे आलोय? खोपोलीच्या फूड कोर्टला. फर्स्ट स्टॉप. 8:30 वाजलेत. 7:15 7:30ला निघालेलो. आता 8:30 वाजले. आता फर्स्ट स्टॉप खोपोलीचा फूड कोर्ट एक्सप्रेसवेचा. तर इथे आता नाश्ता करूया आपण. नाश्ता ब्रेकफास्ट करणार आणि मग पुढे. अगं थांब, लोकांजवळ थांब की. का नुसती नवऱ्याच्याच मागं चाललीस? थांब की लोकांजवळ. सो हे बघा मित्रांनो, हे फूड कोर्ट आहे आपला आहे खोपोलीचा. फर्स्ट स्टॉल्ट आपला इथंच असतो नेहमी. तर दाजी येऊन गेलेत बाबांना आतमध्ये वॉशरूम साठी. आम्ही चाललोय मागून. तर मी आणि आई शोधतोय काय खायचं, कुठे चांगलं काय भेटतंय रे. वी आर हंटिंग नाव. हे बघा, हे असं आहे फूड कोर्ट. पूर्ण खूप मोठं आहे आणि खूप गर्दी आहे. खूप गर्दी असते इथं. ऍक्च्युली नेहमीच गर्दी असते. सो झालं डिसाईड आमचं. आईने घेतलाय मसाला डोसा. बाबांनी पण तेच घेतलाय. दाजींनी काय घेतलंय? इडली वडा. आणि आपला फेवरेट मेदू वडा. सो झालाय आमचा नाश्ता करून. आता चहा पितात ते सगळे. मी आपली कॉफी पितोय. हे मी घरून कॅरी करतो कॉफी माझी. आईस कॉफी, आईस ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. ही सिप करून करून प्यायची. ड्राईव्ह करता करता मी हेच पितो, झोप न येऊ म्हणून. कारण की ड्राईव्ह करताना झोप येते. तर मी घरूनच कॅरी करतो माझा टम्बलर. मस्त. याच्यात बर्फ पण तसाच राहतो, थंड राहतं एकदम. कोल्ड 2-3 तास तरी चालतं. आहे एक एक सिप करून प्यायचे स्ट्रॉमधून. सो झालाय आमचा ब्रेक. आता ब्रेकफास्ट ब्रेक संपलाय. 8:30ला आम्ही आलेलो इकडे फूड कोर्टला खोपोलीचा. पाऊण तास गेला. 9:15 झाले. पाऊण तास गेला. चाय नाश्ता बाकी वॉशरूम वगैरे सगळं झालंय. फर्स्ट ब्रेक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता मी, माझे मेवणे अल्पेश, सासरे आणि सासूबाई आम्ही आलो आता आमच्या गावाला साताऱ्याला निघालोय. माझं गाव मुक्कामपोट चिंदवली, तालुका वाई, जिल्हा सातारा. कहीं ना कहीं सर काम तो कराएंगे ही सर. हाँ बोलो, क्या बोल रहे हो? क्या सर? बोलो. अरे बोलो भाई. बोलो कुछ तो. बोलोगे तो समजेगा की नाही समजेगा. तर आता आमचा दुसरा हॉल्ट आहे. किती वाजलेत आता? 10:30 वाजलेत. दुसरा हॉल्ट ऑलरेडी. हा तळेगावच्या पुढचा फूड कोर्ट आहे, तिथे थांबलोय. 10 वॉशरूम ब्रेक असणार आहे. हे बघा, आपण आपला नेहमीचाच हॉल्ट आहे. ही आपली गाडी.
हा पण आपला नेहमीचाच हॉल्ट आहे. इकडे वडापाव पण छान भेटतो एकदम. 1-1:30 वाजेपर्यंत पोचू. आता अजून 2-3 तास लागतील पोचायला. मस्त मजा येते मला तर ही लॉंग ड्राईव्ह. आता ही माझी 4थी का 5वी राईड आहे गावाला गाडी घेतल्यापासून. मजा येते मला एक्सप्रेस रोडवर चालवायला, खूप मस्त वाटतं. आज थोडी भीती वाटत होती कारण की आता रिसेंटली भरपूर चालू आहे ना एक्सप्रेस रोडचं ट्रॅफिकचा. तर नव्हती ट्रॅफिक लागली, अर्धा तास गेला ट्रॅफिकमध्ये लोणावळ्याच्या घाटामध्ये, पण एवढी नव्हती, मूविंग होती. सो निघालो आम्ही, आलो पटकन. आता पुण्यामध्ये थोडी ट्रॅफिक लागेल वाकडच्या पुढे. मग काय आपलं एक 1.5-2 तासात गाव. वाकडच्या पुढे 1.5-2 तासात सेम रस्ता आहे आपला. मुंबई बेंगलोर हायवे, मुंबई टू पुणे मेगा एक्सप्रेस हायवे आहे आणि पुण्यापासून तो मग बेंगलोर हायवे. ही बघा आमची जीजी. काय म्हणतेस? काय नाही, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, मस्त एकदम गाडीचे. कॅमेऱ्यात माईक मध्ये काय बोलते? कॅमेऱ्यात छान वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. कम्फर्टेबल आहेस ना? हा आहे ना, व्यवस्थित एकदम. एकदम मस्त. काय खायचंय का? चाय प्यायचं? नको, वडापाव? काहीच नको. सो झाला आमचा संपला ब्रेक. क्विक ब्रेक होता. किती 10 मिनटं झाली फक्त वॉशरूम वगैरे करून फ्रेश होऊन. आता परत जर्नी कंटिन्यूस. तर दाजी काय घेऊन आले दाजी? जिरा लसूण. हा काय? जिरा लसूण. जलजिरा. जिरा जल काय आणलंय? जलजिरा लसूण. जिरा लसूण. ठीक आहे. तो हा आहे आमचा हॉल्ट नंबर 3, CNG रिफिलिंग. मस्त वाटतंय. पुणे क्रॉस केले की एकदम मस्त हवा, एकदम जोरात हवा येते. ते झेंडे बघा, त्या झेंड्यावरून काय मस्त हायवेला एकदम फ्रेश ब्ल्यू स्काय, नो पॉल्युशन. छान वाटतं एकदम. प्रेशर आहे का CNG ला? काय 200. किती आहे? 200च आहे. 200. रेट किती आहे? 92-50. आपल्या इथे किती आहे? 81 रुपये. किती फरक आहे? 11 रुपये 11 रुपये पर किलो. 11.5. तर इकडे CNGचं कसं असतं की आपण जेव्हा मुंबई क्रॉस करतो मुंबई क्रॉस केलं की थोड्या डिस्टन्सवर रेट वाढत जातात. आता मुंबईला 80-81 रुपये रेट चालू आहे CNGचा. आता इकडे 92 पर्यंत आलाय. तसं पुढे पुढे क्रॉस करत राहणार, रेट वाढत जाणार. CNGचं असं असतं. हा असं का? ट्रॅव्हलिंग खर्च वाढला जातो. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढते म्हणून तो रेट वाढतो असं. हा बघा हायवे. मुंबई बेंगलोर हायवे. इथे थांबलोय आम्ही. आता ही गाडी आपली तिथे उभी आहे. CNG पंप आहे. बाईक नाही लावलाय मी मुद्दामून, कारण की थोडा हायवेचा ओरिजिनल आवाज यावा गाड्यांचा आणि हवेचा. सो कळेल तुम्हाला हवा किती मस्त आहे. आता वाजले 12:30. दुपारचं ऊन आहे पण बिलकुल गरम नाही होते किंवा चटका नाही लागत आहे. मस्त गारच लागतंय, गार हवा आहे. चला आता आपला क्विक ब्रेक होता, आपण 10 मिनिटाचा ब्रेक. तर आपण निघूया. सो हे बघा, हे माझं गाव आहे हराळी. हा आपला फर्स्ट काय बोलतात ते फर्स्ट ठिकाण. आपण इथे भेटणार आहोत काका काकींना थोडा वेळ आणि मग निघू इथून दाजींच्या घरी. हा माझा फेवरेट स्पॉट आहे हराळीचा. खूप मस्त आहे इथे. असं वाटतं एकटं येऊन मी बसतो इथे कधी कधी गावाला आलं की. पावसात तर खूप मस्त वाटतं. पूर्ण ग्रीन असतं. आता जे येल्लो आहे ना, हे सगळं ग्रीन असतं. या आतमध्ये गाव आहे इथं आपलं. किती शांतता आहे बघा. हे हायवेवरून आतमध्ये रस्ता येतो खंडाळ्यावरून. खंडाळा तो आपला खंडाळा नाही, लोणावळा खंडाळा नाही, हा दुसरा खंडाळा आहे, पारगाव खंडाळा.
भात आणू का काय हे बघा हे आमचे काका आणि काकी ते इकडे काम करतात. हे आहे काय आहे सांगा माहिती द्या याच्याबद्दल काय आहे. हा काय आहे लेग फ्रंट ही गारवा ग्रुप. कारवा ग्रुप काय यांचे प्लॉट आहेत का. हा हे असे बघा इथं समोर दिसत आहेत तुम्हाला खाली तिकडे समोर. खाली प्लॉट आहेत. त्यांनी असे प्लॉटिंग केलेत जमीन विकत घेऊन गावात. आणि इथे आपले काय बंगले बांधायचे काही लोक बांधून देतात. हे लोकच बांधून देतात बंगले. तर बाजूला पण एक लेक फ्रंट म्हणून आहे ते पण असंच टाउनशिप सारखंच आहे. आतमध्ये बंगले आहेत रो हाऊस टाईप. बरेच लोकांनी प्रॉपर्टी घेतली इथं विकत. असं मस्त इकडे बसायला गेस्ट लोकांना बसायला बनवलंय त्यांनी विजिट साठी जे येतात ते. हे बघा कसं पूर्ण एक मोठी जमीन घेऊन त्यात प्लॉटिंग केलंय. मस्त एकदम भारी क्लायमेट असतं इथे 12 महिने असंच. किती वाजले ऑलमोस्ट 1 वाजलंय. हवा बघा ओपन. गाव तिकडे आतमध्ये पुढे तिकडे गाव आहे आतमध्ये. जाऊ आता आपण गावात. बस बस हे बघा हा रस्ता आमच्या कुलदेवीला जायचा रस्ता आहे. वरती डोंगरावर मंदिर दिसतंय का तुम्हाला मोठं. ते वरती डोंगरावर मंदिर आहे. तर आम्ही वरती तर नाही चढणार खालूनच पाया पडून जातो. हे टाकी तुम्ही बांधली वाटतात. ही पाण्याची टाकी खालपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत येऊ. एकदम ऍडव्हेंचर होतं आपलं ऑफ रोड. बस ती उडाली सगळी. ते बघा हे आपली कुलदेवीचं मंदिर वरती डोंगरावर. इथे आम्ही जातो जत्रेला वरती पालखी घेऊन. परत ती पालखी खाली घेऊन देवीला घेऊन यायची असते या रस्त्याने. आमची जत्रा दसऱ्याला असते तेव्हा आपण एक पूर्ण व्लॉग करणार आहे जत्रेचा आपण 3 दिवसाचा. तेव्हा तुम्हाला प्रॉपर कळेल. आता हे फक्त आपण खालूनच दर्शन करणार आहे कारण की टाइम जास्त नाही आहे आपल्याकडे वरती चढायला. 2-3 तास लागतात वरती चढायला. हा बघा सीन हा उन्हाळ्यात पूर्ण ब्राऊन असतो. हे सह्याद्री डोंगर आहेत सह्याद्री रेंज. आणि तसंच पावसाळ्यात पूर्ण ग्रीन असतो. हे आपली गावाची एंट्री आहे. हे आहे पार. याला काय बोलतात पार. झाडाखाली असं पार. ह्याच्यावर सगळे गावकरी बसून गप्पा गोष्टी करतात.
हे जुनं ऑफिस ग्रामपंचायतचं समोर जे दिसतंय ते, आणि हे आता आहे नवीन ऑफिस राईट साईडला, आणि हे आपला वाडा इथे खाली. हे बघा, हे आमचं गाव, हे सेंटर गावाचं पार. या मग इकडे या, या खाली या. हा आपला वाडा आहे, जुना वाडा. हे घर आपलं जुनं. हे खाली चढायचा उतरायचा रस्ता थोडा हार्ड आहे ना, बाबांना जास्त जमत नाही. त्या काय जास्त वेळ थांबायला लगेच निघायचं म्हणून. हा गोटा, हे आमच्या माई. हा कोणाचा बिस्तर लावलेला काढतोय? फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे तुमचा डायरेक्ट. हा आलो, बसतो. त्यांना आत देतो बाबांना. हा बघा, हा गोटा आहे, इथे सगळी गुरं असतात. आता नाना घेऊन गेलेत काका आमचे त्यांना चरायला, पाणी पाजायला तिकडे राहणार डोंगरात. त्यांचे वासरू आहेत. फोटो काढून हे आपलं घर आहे जुनं, जुन्या काळातलं एकदम वाडा. कवा बांधतेस काय माहित नाही. हे बघा, हा दरवाजा बघा किती जुना आहे. ही चूल, गॅस आता आलेत पण पहिले चुलीवर होतं. हे आपला देवारा. हे बघा, हे याला काय बोलतात, काहीतरी बोलतात पण ह्याच्यात सगळं धान्य असतं. ह्याला काय बोलतात माही? कणगी. कणगी. कणगी बोलतात याला, जुन्या काळातलं. हे असं नवीन घरात आलं ते फोटो काढते आताशी. व्लॉग बनवतोय, व्लॉग डायरेक्ट इंटरनेटवर, युट्यूबवर जाणार सगळं. तुम्ही पण फेमस डायरेक्ट. सगळी व्यवस्थित असायची, बाकी काय आहे. हे बघा, हे काय माहिती आहे ना, कॉफी आहे, चॉकलेट. चॉकलेट आहे, चॉकलेट. नाही चॉकलेट नाही आहे ते, शेण आहे ते, शेण. शेणाचं घमेल आहे, शेणाने भरलेलं. ते शेणाने पूर्ण इकडे भिंती आणि खाली जमिनीला सारवतात. कोटिंग बोलतात, ते काहीतरी बोलतात त्याला, सारवतात बोलतात, पण त्याने शेणाने कोटिंग करतात, त्यासाठी वापरतात ते चॉकलेट. हे बघा, ही बाहेरची जागा आहे, इकडे पण गुरं असतात आणि आतमध्ये गोट्यामध्ये. हा पूर्ण वाडा आहे ॲक्च्युली, जुना वाडा. पण आता इथं कोणच नाही राहत, सगळे फॅमिली वाढल्यात ना आता, मग सगळे आपापले रूम सोडून दुसरीकडे मोठे घर बांधले, कोण शिफ्ट झालं सिटीमध्ये, असं तसं. तर आपलंच एक घर पहिलं जे आहे रूम, त्यामध्ये नाना नानी म्हणजे आमचे काका काकी राहतात दोघं. किती शांतता आहे बघा गावामध्ये, किती शांतता. हे आता नवीन घर बनलंय कोणाचं तरी. असेच आता जुने घर असे जे आहेत, असंच ते बाजूचं जुनं घर, तसंच इथे पण जुनं घर होतं, ते आता थोडं अशी नवीन घरं बांधतात मस्त गावात. आपलं गाव हराळी, शिंदेवाडा. हे बघा, हे असं शेणाने सारवलंय. मग अशी बोललो ना मी तुम्हाला, सारवतात ते जमिनीला, हे असं कोटिंग खाली. यातलं जे चॉकलेट होतं ते लावलंय खाली, पहिले भिंतींना पण लावायचे, आता खाली लावलं. हे बघा मित्रांनो, समोर मेंढी
सरायला चाललेत. आता आपण कसं जायचं ते साईड होईपर्यंत थोडा थांबायला लागेल. सो आपण फायनली आता चिंदवलीला एंट्री करत आहे. आपण आपल्या गावातनं निघालो हराळीमधून, जे तुम्हाला दाखवलं मगाशी. सगळ्यांना भेटून निघालो. आता वाजले 3:45 ऑलमोस्ट 3:40. तर आता फायनली दाजींच्या घरी चाललोय. सो निघालो आम्ही आता हराळीवरून. आता चाललोय फायनली दाजींच्या घरी चिंदवलीला. 3:45 वाजलेत. टाइम झाला थोडा. हराळीला 2 तास गेले ऑलमोस्ट. आता दाजींचं घर दाखवेन मी तुम्हाला. मी बोलले ना, त्यांच्या डिपार्टमेंटचा पण एक माणूस आहे. त्यांनी सांगत होते ना बघा. हे बघा, हे तुम्हाला बाजूला जे दिसतंय ते सगळे ऊसाचे शेत आहेत. है ना? ऊस आहे ना, सगळं ऊस. ज्वारी, गहू, ऊस, ते त्याची शेती आहे. हरभरा, ऊस जास्त उगवला जातो इथे. ऊसाचं प्रोडक्शन जास्त. साखर कारखानाच आहे या गावाच्या बाजूलाच आहे. 1.5 किलोमीटर साखर कारखाना आहे. आपण पोहोचलोय आता दाजींच्या इथे. हा त्यांचा घराच्या बाहेरचा रोड आहे. तर आतमध्ये जायला एक छोटा काय बिवडी 3 किलोमीटर 6 किलोमीटर राईट 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 राईट. लपडा हो गया. तर हे आतमध्ये जायचा रस्ता असा आहे. खाली ओढा आहे ना, काय ओढा, हा ब्रिज. हे समोर बघा शेती, हे सगळे शेत आहे. जाईल ना गाडी इथं. पार्किंग दारात. हे समोर दाजींचं घर आहे. आमच्या दाजींचं फार्म हाऊस. लिटरली फार्म हाऊस म्हणजे फार्म मध्ये हाऊस आहे त्यांचं. फार्म हाऊस. हे आपण पोहोचलो. सरळ घरून अशी लाव म्हणजे मस्त. ओके, बघा हे आपण पोचलो आहे दाजींच्या घरी शेवटी फायनली. सकाळी निघालेलो आपण. हे दाजींचं घर आहे. मस्त मोठं. मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी अजून. हे चिंचेचं झाड आहे. आम्ही लहानपणापासून बघतोय चिंचेचं झाड. आहे एवढंच आहे, म्हणजे वाढत चाललंय ऑफकोर्स, पण मस्त आहे एकदम झकास. बाकी जी माहिती आहे मी दाजींनाच सांगेन द्यायला. आता जातो आतमध्ये. आत्या वाट बघतात आहे सकाळपासून. चला आता जेवायला चालू करू. बासुंदी, चपाती, भजी, मसाले भात आणि पापड. आता आपण हाऊस टूर करू आणि अजून डिटेल्स जे काय असतील ते दाजी सांगतील. चला. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. किती वाजले ते पण सांगा, तर त्यांना समजेल ना. गुड इव्हनिंग. 4:36 झाले. 4:36. ओके. वेलकम टू माणूस. एक बेडरूम आहे. एक बेडरूम आहे. जावा आतमध्ये. आता पेंटिंगचं काम बाकी आहे ना. हा, पेंटिंग करायचे. ओके. या इकडे. टॉयलेट बाथरूम. ओके. इकडे देवघर. किचन रूम. एक किचन आहे. आमच्या आत्या दाजींच्या मातोश्री. तुम्ही बोला ना. हाय करा. हाय करा. हाय करा. व्लॉगिंग चालेल. व्लॉगिंग शूटिंग. इकडे 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 स्पेशालिटी. हा, हे फ्रेम आहे. टाइल्स मध्येच आहे म्हणजे पिक्चरचं. डिजिटल. हे बघा, ही चूल आहे. हे जळण बोलतात त्याला, लाकडाचं. चला आता टेरेसवर. पॅक केलंय का? हा, हे अजून थोडं काम बाकी आहे ना, म्हणून पाऊस येत होता, जास्त होता यावर्षी पाऊस.
म्हणून नेट लावली होती. हे वरती लाकडं ठेवलेत जळण हम्म. आणि हे असं नेटिंग केलेलं आहे साईडनी. हे आपली विहीर आहे. कुठली? इथे पुढे समोर आहे ती. ते जुनं घर आहे पहिले. हे विहीर आहे. ओके. त्याच्या मागे पण आपली शेती, इकडे पण समोर घराच्या मागे पण शेती. घराच्या शेतीकडे आपण जाऊया आता. इथून मागचा व्ह्यू बघा, मागे पूर्ण शेती आहे. हे आता हे नेट लावल्यामुळे इथून दिसेल. गावाला फक्त दाजींची मम्मीच असते. अरे इतना मेहनत. हे बघा, हे टेरेसवर ना व्ह्यू आहे. आता ऊस केलेला आहे, लागण आहे या वर्षी. ही ऊसाची शेती. 3 एकर क्षेत्र आहे. कुठे चाललोय आता आपण? पहिले जुन्या काळात मोठ चालायची, मोठ विहिरी बैलांची. त्यासाठी हे बांधलं होतं. त्यावेळी रहाट होता तिथं पाणी उपसण्यासाठी. ये ना पुढं. जुन्या काळात रहाट होता, माहिती आहे ना, असं ते चक्र असायचं, लोखंडी, आणि त्याला ओढायची ते. हे बघा, हे विहीर आहे. आता माझा फोन पडला असा खाली तर मग काय करणार? हे यांचं घर आहे आणि घराच्या समोरच इथं विहीर आहे. त्यांचं घर. हे कोणाचं घर आहे? माझे चुलते. हे आता आपण कुठे चाललोय? विहिरीच्या आत. पद्धतशीर स्टेप्स आहेत इथं. सैराट सारखीच आहे ना. सैराट पिक्चर बघितलाय का तुम्ही? त्यासारखी. 7 परुष खोल आहे. काय? 7 परुष. जुन्या काळात तर 7 परुष, म्हणजे आताच आता ते फुटामध्ये सांगता येणार नाही मला किती आहे ते. तरी बोलतात की 10 फुटाचा एक परुष काय असं बोलतात त्याला. म्हणजे 70 फूट झाले खाली नाही पूर्ण. 70 फूट खोल आहे ही विहीर. ह्यात आम्ही लहानपणी रस्सी बिशी बांधून पोहलो. माझ्या जन्माजवळचं कासव होतं, म्हणजे जवळजवळ माझा जन्म 70 साल, तर ते 35 वर्ष ते कासव जगलेलं होतं. कधी वारलं ते? ते आत्ता म्हणजे माझं दादा एक्सपायर झाले त्या टाइमला. किती वर्ष झाली? आता 5-6 वर्ष होऊन गेली, जास्तच. किती वर्ष जगलं ते? सवय लावली होती. मी रोज इकडे पाणी आणायला गेलो ना, तर ते माझ्या जवळ यायचं आणि ते हातावर घ्यायचो मी त्याला. एवढं म्हणजे माणसाळलं होतं त्याला, एवढं प्रेम लागलं होतं ना. मी असं खाली गेलो तर बरोबर यायचं सकाळी सकाळी. त्याचे फोटो पण मी काढले होते, पण आता ते मोबाईल मध्ये नाहीत ना, आता ते डिलीट झाले फोटो. हे पूर्ण खालीपर्यंत पायऱ्या आहेत अशा पाण्यात जायपर्यंत. आता मासे असतील ना आहेत ना खाली, आहेत बारीक. मासे आता ह्यात दिसणार नाही, कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत मासे. चला. हे आमचं जुनं घर, दोघं एकत्रित असले. आता तिथे कोणीच राहत नाही, आता ते पडीक झालेले. हे दाजींचं जुनं घर आहे. इथे मी राहिलेलो 15-20 दिवस या घरात आतमध्ये. जेव्हा ताईचं नवीन नवीन लग्न झालेलं तेव्हा ना, इथेच राहिलेलो ना. त्या कितवीत होतो मी? त्यावेळी असतील तो 3री मध्ये असतील, 4वी-5वीत असेल. 5वीच्या आसपास. तेव्हाच त्या विहिरीत वगैरे स्विमिंग वगैरे केलेली. हे काय? हे आम्ही मंडळाला जागा दिली. कुठली? पर्सनली जागा. काय, गणपती? हा, एक श्रद्धा म्हणून गणपतीसाठी. अच्छा. अशीच मोफत दिली, काही त्याचं दाम घेतलेलं नाही. ओके. एक अर्धा गुंठा जमीन त्यांना दिली अशीच. हे खाली काय ओढा आहे ना? या बाजूला ओढा आहे, बाजूला रस्ता आहे. हे बघा, हा ओढा आहे खाली. हा पूल आहे, हा चालत जाण्यासाठी पादचारी पूल. आणि बाजूला रस्ता. आपण मगाशी तिकडून आलो ना, तिकडे गाडीसाठी पूल बनवलाय आतमध्ये यायला. एवढ्यात पाणी असं वाहत असतं. असा रस्ता आहे. गव्हाचं पीक केलेलं आहे आता यावर्षी. हे गव्हाचे शेत आहे का? थोडंच केलं आपले घरच्यासाठी. किती आहे जागा? 5 गुंठे ते.
ओके. बाकी क्षेत्र ऊसामध्ये आपल्याला आहे ना तिकडे. हे बघा, हे आहे गव्हाचे शेत. हे साईडला बॉर्डर काय लावली? मका मका मक्याने कंपाऊंड केलंय. कंपाऊंड मध्ये ते गुरांना चारा म्हणून. गुरांना चारा म्हणून. चला आता आपल्या शेतामध्ये जाऊ. हे काय ऊस. इकडे पण मी लहानपणी आलेलो बापूंबरोबरच भिजवायला, पूर्ण गुडघ्यापर्यंत आतमध्ये भिजवायला पाणी शेताला. आणि आपण ते मिरच्या पण तर तोडले, तर मिरची, टमाटर, ताई, तुम्ही, मी, संध्याकाळ वांगी पण वांगी. अरे वा. ये, तुझं नाव काय? नाव सांग. नाव सांग की. सांग ना. नाव सांग. टीव्हीवर झालाय. नाव सांग. नाव बोलतो. नाव सांग बाळा. तू नाव सांग. शिव, तुझं नाव काय? शिव, तुझं नाव काय? हा शिव. चला. ऊसामध्ये आंतरपीक केले, लसूण लावलेला आहे. आता तो एक 1.5 महिन्यामध्ये निघेल. हा का? हा. हे सफेद फुल आहे ते. सफेद फुल नाही, हे इकडे सफेद फुल ती कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर आहे. हा लसूण आहे. लसूण कुठे आहे? हे काय अच्छा, हा लसूण आहे. अजून एक फ्रेंड आली आपली. बाळा, तुझं नाव काय? नाव सांग बाळा जोरात. पूर्ण. चिंडवली तालुका आहे, जिल्हा तात्याला अजून अंगणवाडी मेलमकुल पुलीस. ओके, गुड गर्ल, नाईस. मका लावली. हा सगळा मक्का आहे. मक्का, कॉर्न. बाजूला वेस्टेज राहणे, त्याचा काहीतरी यूज करायचा म्हणून तशी मका लावली. कॉर्न लावलाय, कॉर्न. हे पूर्ण सगळं ऊस आहे, ऊस. ते दाजींचं घर तिकडे, त्या मागे शेती, पूर्ण ऊस आहे. हे 2 आमचे फ्रेंड्स पण आलेत आमच्याबरोबर. काळी माती म्हणजे ही प्युअर जमीन आहे. काळी दगडाची, काय चुनखडीचा वगैरे काय प्रकार नाही. 1 नंबर जमीन आहे ही. असं. म्हणजे ही पूर्ण ह्याच्यात खत पाणी ऑलरेडी आहे का? हा. आता आम्ही मिक्स केले. आता त्याला उसाला खत टाकलेले आहे आणि ट्रॅक्टर फिरवलेलं आहे. बाळभर घातलेली आहे त्याला. ब्लॅक सॉइल बोलतो. त्याच्यानंतर परत अजून मेहनत त्याची घ्यायची आहे. ही ज्वारी आहे, ज्वारीची भाकरी खातो आपण ती. आणि हे आहे गहू, जे आपण चपाती खातो. काय खाल्ली तुम्ही? माती खाल्ली? मग काय खाल्लं? चला बाहेर जा. चला सरी. हा सांगा, काय सांगत? काय म्हणजे? नाही, तू काय सांगत होती? ज्वारी आहे, गहू आहे, कुठे आहे? दाखव मला. कुठे आहे ज्वारी? दाखव, बघू मला, दाखव. हा तू बोल इकडे. आता तर दाखवलंच सगळं, परत दाखव. कुठलं ज्वारी? अच्छा, गहू कुठे? तिथं बाजूला. आता मला तुझं नाव सांग पूर्ण. चिंडवली तालुका भाई, जिल्हा तात्याला अंगणवाडी मुक्काम. चिंडवली तालुका भाई, जिल्हा तात्याला. आणि तू कितवीला आहेस आता? शाळेत जातेस? अंगणवाडीत. शाळेचं नाव काय? काय? नेलमकुल भुईज. भुईंज. मॉडेल अरे स्कूल. वा. ज्ञानांकुर भुईंज. अच्छा, व्हेरी नाईस. आणि दादाचं नाव काय? दादा तर सांगत नाही, तू सांग. दादाचं नाव चिवलाच. शिवराज. पूर्ण जोरात सांगायचं. शिवराज धागुल निकम, चिंडवली तालुका आई, जिल्हा तात्याला.
मुक्काम पण चिंचवली तालुका आहे जिल्हा तात्याला अंगणवाडी. तो पण अंगणवाडी रे. अंगणवाडीत आहेस तू? कितवीला आहेस सांग की. फसलाय ना पुढे फर्स्टला आहेस? अंगणवाडी. मग तुम्ही एकत्र जाता शाळेत? अरे वा. जा काकांना आंब्याचं झाड दाखव. हे माझे बंधू राहुल निकम. ओके. मी मुंबईला जरी असलो तरी हेच शेती पाहतात आणि उत्कृष्टरित्या शेती करतात. आतापर्यंत गणेश चावरे सुद्धा एकदम मस्त होते. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि खात्रीशीररित्या चांगली शेती करतात. आणि हे दोन्ही मुलं त्यांचीच आहेत ना? शिवराज शिवराज आणि वैदई. वैदेही. गावाला हे बापूच असतात ना. त्यांचं नाव राहुल काय? राहुल मला आज कळलं एवढ्या वर्षांनी. नाही तर बापूच बोलतो ना आपण घरात कसं तुला दादा म्हणतो तसं त्यांना बापू म्हणून संबोधलं जातं आणि ते फेमस आहे. येस. त्यांच्याबरोबरच मी आलेलो ना इकडे भिजवायला लहानपणी. मला अजून आठवत आहे पाणी पाईपाचं असं पाणी घेऊन सगळं एवढं गेलेलो आतमध्ये आणि मी मातीमध्ये. इथे नसलो तरी माझ्या आईचं संगोपन करायला तेच असतात तिथे समोर. काय झालं कमी जास्त दवाखाना किंवा काय सामान लागलं तरी ते जाणून देतात. येस. छान. ऐकर हाय कर ब्लॉगला. हाय करा. हाय हाय. पॉपकॉर्न. बोकडे कपडे बोकाडे बोकडे कपडे बोकडे. हे बघा हे मुंबईला नेण्यासाठी फ्रेश कांदे तोडतात. हे कांदा आहे आणि हे लसूण आहे. हे व्हाईट जे दिसतंय ना ते लसूण आहे आणि हे कांदा आहे. आणि हा सनसेट बघा किती जबरदस्त दिसतोय. फ्रेश कांदा डायरेक्ट शेतातून तोडलेला. मोठा आहे, चांगला आहे, मोठा कांदा आहे. ही घराची बॅक साइड आहे आणि हा सनसेट बघा किती सुंदर सनसेट आहे. हा गोल्डन आवर एकदम फ्रेश. इथे काय AQI आणि काय बघायचं इथे काही गरज नाही. ते सगळं रात्रीचं स्टार्स तुम्हाला दाखवेन. तिकडे बघा पेटवलंय कोणीतरी, आग लावली. सुके काय बोलतात ते क्रॉप सुकलेले असतील ना तर ते आग लावून त्यांना हे करतात. नवीन परत लावणार तिथे शेती काहीतरी. ह्याचा टाइम लॅप्स काढला असता मी पण आता टाइमच नाही ऍक्च्युअली. निघायचं लगेच 5 मिनिटात. तर आता इथे काय चाललंय सांग चल व्लॉग मध्ये आपल्याला. काय नाही रे, रॉ आहे आपला व्लॉग. रॉ मेजरमेंट करतो ना. मेजरमेंट हा कळतो ना. तिथं डायरेक्ट तिथं पकड. किती येणार इथं? 1 मिनिट. किती येणार इथं? खालून घे ना. किती येणार? हा बाई इथपर्यंत घेतो. सोन्या बघ किती येते. 80 15 एक काम करू. इंच किती येते बघ पुढे. 16 फूट. 16 फूट. हा 16 फूट 3 इंच असेल. 16 फूट डायरेक्ट 16 घेतले. इकडे पण तेच माप यायला पाहिजे. इथं बांधतोय का कंपाऊंड असं त्या मापाचं? अच्छा त्या साईडचं बरोबर आहे. इथं ह्याच्या मापात घेऊ ना. मारून मारून हे पण तेवढं द्या ना. मग तिथं घे. तिथं आसपास तिकडे जा. तर इथे कंपाऊंडचं मॅपिंग होतंय. हा दगडापासून 16 फूट ना. हे बघा हे माझ्या मावशींचं घर. माझ्या छोट्या मावशी. आमचं पूर्ण लहानपण इथेच गेलं याच घरात. ही बघा ही आमची चित्रा मावशी. कुणाला दाखवते व्लॉग मध्ये. कसं येईल लल्ला बरोबर बोलत बसली होती. हे बघा हे आमचं मावशीचं घर.
आम्ही पूर्ण लहानपण इकडेच काढलंय गावाला. सुट्टीला आलो की पूर्ण एक एक हप्ता 15 दिवस इथंच. ही चूल इथं होती पहिले, इथं चूल होती, आता गॅस बी झाले. नाही तर पहिले चुलीवर इथं आम्ही असे लाईनीत बसायचो 10-15 जण, डायरेक्ट मामाची मुलं आम्ही पूर्ण, आणि ते आमच्या बहिणी मावशींच्या मुली. गरम गरम भाकऱ्या बिकऱ्या एकदम, आमटी बिमटी, जेवायला जी मजा यायची ना. रात्रभर गप्पा गोष्टी चालायच्या, सगळ्या धिंगाणाच. धिंगाणा एकदम. किती धिंगाणा असायचा इथं. जाम आठवण आहे त्या घरात, जाम म्हणजे जाम, खूप आठवण आहे. समर वेकेशन पूर्ण इकडंच जायचं. आणि हा बघा, हा सोन्या, माझा मावस भाऊ. याची धावपळ चालली, 12 महिने आराम करतो आणि आता मी आलो की काम त्याला सुचतात. मॅप गेला कुठं, काय मॅप कुठं तरी गेला आपला. मॅप? अरे नकाशा काढला होता कसं बनवायचं. हा, इथं फुल इंजिनिअरिंग काम चाललंय. मॅप बीप बनवून. करू नको चौकोनच कर. नाही कॉर्नर बरोबर तसं नाही. हा यू मध्ये करा. हा पण सोन्या आहे, सोन्याचा मित्र सोन्या, इंजिनियर दोघं इंजिनिअरिंगची कामं चाललीत. हे पत्रिका कोणाची? माझीच पत्रिका आहे वाटतं ती. नाही बाबा दुसरी दुसरी आहे ना. ते इथं आम्ही रात्री आलोय. काय करायला आलोय सोन्या आपण इथं? पानं तोडे आली खायची. खायची पान आहे ती. काय कलकत्ता पान? कलकत्ता पान आहे, विड्याचं 100-300 हरिपत्ती लावून गेल्याची. पक्का कतरी, पक्का कतरी. सलिया डालके किमाम किंवा नाही मामा, टेबलची गरज नाही. पोरं आता तुमच्या इथे चोरी करायला खास. जावया ना जावया तुमचं चोरी करायला. नाही मामा बस झाले. अहो ते आपल्या ह्याला बनवायची ती कामिनीसाठी. त्याला काही वेगळंच मनी प्लॅन. नका मनी प्लॅन्ट पोटात पैसे आला असतो. हे बघा, आमचा सोन्या औषध बनवतोय, कावळीचं औषध. असं विडा, पानाचा विडा, गावठी औषध एकदम आयुर्वेदिक. आयुर्वेदिक ना रे. मोठे काका यांना आम्ही भाऊ बोलतो. आणि मावशी कुठे आहेत? या घरात चालायला रिक्षा लागते काकी. हे बघा आमचा मोठा दादा, बडे भैया. हाय बोल ब्लॉगला. हाय बोल हाय तर बोल. हाय असं बोल. तुला काय वाटलं? मी म्हटलं बायकोला फोन करायचा. नाही, ब्लॉगिंग चालू आहे, ब्लॉगिंग. हे आमच्या वहिनी. कधी आला वहिनी? जेवण चालू आहे. मावशी कुठे गेल्या? हे आमच्या मोठ्या मावशी. कुठे गेल्या? आता शोधत होतो तुम्हाला मी. पाय दुखायला लागले परत इथपर्यंत जायपर्यंत. भाकरी करत होता. चला. तर आता आम्ही फायनली आजचा जो लास्ट स्टॉप आहे बिवडी, माझा आजोळ, तिकडे आलोय सोनगाववरून. आणि आता किती वाजलेत? 9:45 वाजलेत. आता आम्ही जेवलो जस्ट. आता तुम्ही भेटा माझ्या आजी. काय ग आजी? हिला आम्ही आई बोलतो, आजी नाही बोलत. आई, माझ्या आईची आई. काही नाही बाळा, ठीक आहे. जेवलीस का? जेवले. काय खाल्लं? वरण, चपाती, भजी, श्रीखंड, आणखीन भातवड्या. तुझं पूर्ण नाव सांग आणि वय सांग. माझं नाव कलाबाई दत्तात्रय चव्हाण. माझं वय 86. 86. लहानपणी आमच्या मागं पळायचीस चिपट्या घेऊन, पवायला जायचो तेव्हा. मग ती तुम्ही पोहायला जायचं, मग मला भीती वाटायची वातेल म्हणून ना यायचे काठी घेऊन. मग आम्ही अंडरपॅन्ट वरच पळायचो गावात, कपडे लपवून.
टॉवेल नाही काय नाही सुकूनच यायचो डायरेक्ट घरी. अहो सगळ्या पोरं गावाची तशीच करायची मला. अजून काय बोलायचंय तू बोल आमच्या ब्लॉग मध्ये. काय बोलू आता बाबानो, सगळं ठीक आहे. हम्म. तुमच्या तुम्ही तब्येती सांभाळा. हम्म. आणि अजून आता या तरुण पिढीला काय सांगशील? सांग काहीतरी. तरुण सल्ले दे काहीतरी तुझे. तरुण पिढीने चांगलं राहावं, हम्म. आई वडिलाला चांगलं सांभाळावं. हम्म. आम्ही कशी सांभाळली तर हम्म. तशीच तुम्ही पण सांभाळावी. हम्म. आणि आई बापांचा आशीर्वाद घ्यावा, हम्म. म्हणजे सगळं ठीक असतं. ओके चल आता बाय कर, ब्लॉगला बाय कर. बाय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आज संडे आहे. आता दुसरा दिवस. आम्ही रात्री किती 12-12:30पर्यंत आय थिंक आलो, नाही 11:30ला आलो आणि 12पर्यंत झोपलो. आणि आता वाजलेत किती 8:15 वाजलेत. आम्ही रेडी आहे आणि आता चाललो आहे दुसऱ्या ताईच्या गावाला, नेऱ्याला चाललो आहे आता, जिथे कार्यक्रम त्यासाठी आम्ही आलो आहे गावाला, तिकडे चाललो आहे आता. तर हा होता आपला गावचा व्लॉग. सगळे जेवढं कवर करू शकतो मी तेवढं तुम्हाला दाखवलं आहे. आता मॉर्निंग बघा, मॉर्निंग पण दाखवतो तुम्हाला मी. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला सांगा नक्की. आणि लाईक शेअर कमेंट करा. इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे अजून व्लॉग्स बघायला भेटतील, नवीन नवीन वेगळे. आपण दर विकेंडला काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, सो तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील, नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील. हे होते आपले 2 दिवस, सॅटर्डे संडे. काल मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे, जेवढे आहे आम्ही नेहमी जिथे जातो तिथे. जोरात. तर इथे आम्हाला रस्त्यात शेतकरी गावरान इंद्रायणी तांदूळचं दुकान भेटलंय. आम्ही घरी तर इंद्रायणी तांदूळच खातो, तर आई बघते इथे काय आहे का इंद्रायणी तांदूळ चांगले. सो निघालोय आम्ही फायनली आता घरी परत. तर वाजले तर 3:30 वाजलेत. झाल्या तिकडचा सगळा कार्यक्रम वगैरे उरकून जेवून वगैरे आता चाललोय आम्ही घरी. हा नारायणपूर वरून यायचा रस्ता आहे, उतरायचा घाट आहे. तर आता काय आपला नॉर्मल रस्ताच आहे मुंबईचा, तो जो काल दाखवला आहे तो. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता करा. बाय.